जयते न्यूज.com। रिलायन्स नागोटणे क्रिकेट स्टेडियमवर कूचबिहार स्पर्धेला तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्र स्टाईल निकाल लागला। ओडिशाचा संपूर्ण संघ महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः गुडघ्यावर आला आणि सामना एक डाव आणि तब्बल 250 धावांनी महाराष्ट्राने खिशात घातला। पहिली फलंदाजी करताना महाराष्ट्राने 528 धावांचा डोंगर रचत ओडिशाला थेट दबावाच्या खाईत ढकलले। त्यानंतर मैदानावर काय झाले तर ओडिशाचा डाव म्हणजे विकेटांचा धडाधड पडणारा पाऊसच। पहिल्या डावात ओडिशा 200 धावांवर ऑल आउट झाला। त्यात विश्वजित प्रधान 48, स्वागत मिश्रा 42 आणि पानाकाला मोक्षित 37 यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राची गोलंदाजी समोर तो प्रयत्न अत्यंत निष्फळ ठरला। या डावात अक्रम सय्यदची जादूदार गोलंदाजी टाचणीवर 5 बळी तर अभिनंदन अकडने 3 बळी घेत ओडिशाचे चित्त थरथरवले। फॉलो ऑन नंतर ओडिशाचा डाव 27.5 षटकात फक्त 78 धावा आणि त्या बदल्यात 10 विकेट्स एवढी धडाधड पडझड झाली की प्रेक्षकांनाही पापण्याची उघडझाप करायलाही वेळ मिळाला नाही। या डावात समकित सुरान्ना यांनी 5 बळी तर हर्षल सावंतने 4 बळी टिपत महाराष्ट्राच्या विजयात शिक्कामोर्तब केला। या खात्रीशीर विजयामुळे महाराष्ट्राचा आत्मविश्वास आकाशाला भिडला आहे। प्रशिक्षक इंद्रजित कामतेकर, संघ व्यवस्थापक राहुल अरवाडे, निवड समिती सदस्य श्रीकांत काटे आणि शिरीष कामते यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले। सामना यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल रिलायन्स नागोटणे विभाग तसेच सामना अधिकाऱ्यांचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आभार मानले।